आई मला आज फ्रँकीच हवी. मुलाचा लढीवाळ हट्ट सुरू होता. आई त्याला नकार देत होती. शेवटी तक्रार डॉक्टर म्हणून माझ्याकडे आली. मुलांच्या हट्टीपणाचं उत्तर पालकांच्या गनिमी काव्यात आहे. मुलं हट्ट करणारच. मुलं हट्ट करणार नाहीत तर कोण करणार. मला हाच पदार्थ आज डब्यात हवा आहे, मला हे नकोच, हे मुलं सांगणारच आहेत. त्यांना पण चॉईस आहे, आवड निवड आहे, आपले मत सांगण्याचा अधिकार आहे. मी माझी रुग्णा ललिताला समजावून सांगत होतो. तसे ललिताच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. हट्ट कोण करतंय, तू की तुझा मुलगा? ललिता म्हणाली, मुलगा. मला फ्रँकीच हवी असं रोज म्हणतोय. मग तू काय करतेस? मी सांगते, रोज रोज फ्रँकी काय, आज तुला भाजी पोळी देते, तीच तू घेऊन जा. तर अजिबात ऐकत नाही. मी म्हटलं, भाजी पोळी त्याला आवडत नसेल तर नको, दुसरं काहीतरी दे. आणि नाहीतरी फ्रँकी म्हणजे तरी दुसरं काय, गुंडाळलेली पोळीच ती. आत काय भरलंय मुलांना कुठे दिसतंय? चवीला त्याच बटाट्याच्या भाजीत थोडं सॉस घाल की झालं. हां, फक्त हे सॉस मात्र घरीच तयार केलेलं हवं. हां, विकतचं नको. त्यात व्हिनेगारसारखी केमिकल असतात. सडके टॉमॅटो आणि वर अत्यंत घातक खाण्याचा रंगही असतो. ती म्हणाली, हां, ही युक्ती छान आहे. गुंडाळलेली पोळी भाजी म्हणायच्याऐवजी फ्रँकी म्हणायचं की झालं. पण हल्ली हे आधुनिक खाणंच मुलांना आवडतं. ललिताचा सूर आणखी बदलला. इतर मुलांचे डबे पाहतात आणि याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मग हट्ट सुरू होतात. पण डॉक्टर जरा विस्ताराने सांगाल का, म्हणजे मला माझ्या मैत्रिणींना सांगता येईल. मी ललिताला सांगायला सुरुवात केली. आधुनिक म्हणजे सर्व वाईटच असतं हा समज आधी मनातून काढून टाका. आता हेच पहा ना, आमच्या वडिलांच्या लहानपणी काय काय खाद्यपदार्थ होते. सुके पोहे, पेज, नाहीतर चटणी भाकरी, झालं. जेवण पण तेच आणि न्याहारी पण तीच. आणि सगळे धडधाकटही होते. वडिलांच्या पुढच्या पिढीने म्हणजे आमच्या पिढीने मिसळपाव, वडापाव, भाजीपाव, समोसा, उत्ताप्पा वगैरे आणला. त्याही पुढे आमच्या मुलांनी चायनीज नूडल्स, सूप, पंजाबी, पनीर मक्खनवाला, व्हेज कोल्हापुरी, व्हेज जयपुरी, हंडी, तवाभाजी हॉटेलमधून आणायला सुरुवात केली. वडील पिढीने ते मान्यही केले. खाण्यातील बदलती आधुनिकता त्यांनी खाऊन पचवली. आता आम्ही सुपात आहोत. आमची पुढच्या पिढीला हे पदार्थ जुने वाटू लागलेत. त्यात नवीन ते काय? मग त्यांनी बर्गर, पिझ्झा आणि फ्रँकी आणली तर आपणाला त्याला सामोरे जायलाच हवे. ग्लोबलायझेशनच्या काळात नवीन बदलाला सामोरे जाणे गरजेचे बनले आहे. फक्त हे नवपदार्थ खाताना आयुर्वेद विसरून चालणार नाही. आयुर्वेद सांगतो, थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली. म्हणजे सार्वत्रिक विचार जरूर करावा, पण आपल्या प्रदेशाला, आपल्या प्रकृतीला काय मानवणार आहे तेच खावे. नाहीतर या पदार्थांबरोबर आपण कधी वेस्टर्न होऊ याचा पत्तासुद्धा लागणार नाही. वेस्टर्न लोक आता टर्न होऊ लागली आहेत आणि आम्ही मात्र उलट पश्चिम दिशेला पळत सुटलो आहोत. हे कटू सत्य आहे. ललिताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. म्हणजे डॉक्टर, तुम्ही हे पाश्चात्य पदार्थ खायचं समर्थन करत आहात का? नाही, समर्थन नक्कीच नाही. आता नीट विचार करून पहा. आमच्या वडिलांनी आमच्या नवीन पिढीचे सर्व पदार्थ स्वीकारले कारण ते सर्व भारतीय होते. त्यात कोणतेही विषारी द्रव्य नव्हते. शरीराचे फार मोठे नुकसान होणारे नव्हते. पण आताचे चायनीज पदार्थ, त्यातील अजिनोमोटो, व्हिनेगार आणि फूड कलर्स, नारे बाबांना. पदार्थाचे केवळ बाह्य रंगरूप आणि गंध खुलवणारे हे पदार्थ प्रत्यक्षात मात्र किडनी, यकृत, डोळे, मेंदू हे नाजूक अवयव खराब करत असतात. आपल्या शरीराची विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्याची एक विशिष्ट क्षमता असते. ही धोक्याची पातळी ओलांडली की धोकाच धोका असतो. मग यकृत खराब झालेच म्हणून समजा. आणि एकदा का यकृत खराब झाले तर परत ते आपले काम करायला असमर्थ ठरते, असे आजचे आधुनिक विज्ञान देखील सांगते. देवानं एकच यकृत दिलाय, ते जपून वापरलं पाहिजे. हे पदार्थ नव्हते तेव्हा आपण काही उपाशी राहत नव्हतो किंवा हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत असाही काही नियम नाही. मग केवळ 2 बोट लांबीच्या जिभेसाठी 30-40 फूट आतडी आणि यकृतासारखा अवयव पणाला लावायचा? सरासर ना इन्साफी आहे. एकदा यकृत बिघडले की त्याचा परिणाम किडण्यांवर पण होतो. हो डॉक्टर, आत्ताच्या नवीन पिढीला हे समजायलाच हवंय, ललिता बोलत होती. सॉस किंवा केचप तयार करताना त्यातील टॉमॅटो किंवा अन्य घटक पदार्थ उत्तम प्रतीचे आहेत किंवा नाहीत यावर आपण काही बोलू शकत नाही. ते पिकलेले आहेत की अर्धकच्चे आहेत की अति पिकलेले आहेत की सडलेले किडलेले आहेत हे कसं ओळखणार? नाहीच ओळखता येणार. मग ही सर्व घाण जाते आपल्या पोटात, पोट बिघडते आणि मग यातून जन्म होतो नवीन नवीन रोगांचा. एकदम बरोबर सांगितलंस. हे सर्व आपल्या दृष्टीआड बनत असते. व्यापार करण्यासाठी बनवलेले असते. पैसे मिळवण्यासाठी हे पदार्थ बनवले जातात. आपले आरोग्य चांगले राहावे किंवा आपली काहीतरी सोय चांगली व्हावी असं काहीही नसतं. क्वालिटी कंट्रोल वगैरे सर्व गोष्टी केवळ कागदोपत्रीच असतात. आता हेच पहा ना, आपण घरात घातलेले लोणचे आणि बाजारी लोणचे यात गुणांचा विचार केला तर काय काय फरक आढळतो ते पहा. बाजारी लोणचे घालताना ज्याचे लोणचे घालायचे त्या फोडी सीझनमध्ये साठवून ठेवतात. त्या तशाच टिकून राहाव्यात म्हणून व्हिनेगारच्या द्रावणात वर्षभर ठेवतात.
त्यामुळे गरजेपेक्षा जास्त आंबट होतात. म्हणून मिठाचा वापरही जास्त करावा लागतो. आकर्षक दिसण्यासाठी त्यात कृत्रिम रंगांचा वापर होतो. हे रंग आरोग्याला अपायकारक असतात आणि बहुतेक वेळा धोक्याच्या पातळीच्या जास्त प्रमाणात वापरले जातात. ही लोणची नाचू नयेत म्हणून त्यात सोडियम बेन्झोएट सारख्या जीवसंरक्षक औषधांचा अतिवापर केला जातो. जीवसंरक्षक म्हणजे आजच्या भाषेत प्रिझर्वेटिव्ह. तसेच यात वापरले जाणारे तेल सुद्धा अगदी हलक्या दर्जाचे असते. सरकीचे किंवा कापसाचे तेल वापरतात. म्हणजे 4 घातक गोष्टी महत्त्वाच्या: कृत्रिम रंग, व्हिनेगर, प्रिझर्वेटिव्ह आणि तेल. पण हे 4ही दोष काढून जर लोणचे वापरले तर ते सर्वात मोठे औषध आहे. यासाठी काय करावे लागेल? लोणचं बनवणारी आजी जी वृद्धाश्रमात गेलेली आहे तिला आधी घरात आणावी लागेल. तिच्याकडून शिकून घ्यावे लागेल की लोणचं कसं बनवतात. आंबा किंवा लिंबाच्या ताज्या फोडी चिरून त्यावर हळदपूड, मेथी, हिंग, मोहरी यांची तीळ तेलाची फोडणी द्यावी. मिठाऐवजी सैंधव म्हणजे सेंदेलोण नावाचे औषधे मीठ वापरावे. म्हणजे झाले लोणचे तयार. या सर्व फोडी तेलात बुडून राहिल्या की वेगळ्या प्रिझर्वेटिव्हची पण काही गरज नाही. असे हे लोणचे मधुमेहावरील एक छान औषध आहे. फक्त लोणचं हे लोणच्या एवढंच घ्यावं याचं भान ठेवावं. आधुनिकता जपून नवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर थोडी काळजी तर घ्यायलाच हवी. चायनीज पदार्थ खाताना पण तशीच काळजी घ्यावी. त्यातील आले आणि लसूण तर चांगले औषध आहे. फक्त भात चांगला शिजवला पाहिजे. कृत्रिम रंग आणि व्हिनेगर न घालता लिंबाचा रस वापरून तसेच घातक अजिनोमोटो ऐवजी साधे मीठ अथवा सैंधव वापरून आपण घरातही त्याच चवीचा फ्राईड राईस करू शकतो. योजकस्तत्र दुर्लभ. युक्तीने योजना करणारा हवा. तूप आरोग्याला पोषक असते. मग नको का म्हणता? मी म्हणालो तूप चांगले असतेच, पण आत्ता जे तूप मिळते ते चांगले कुठे आहे? जे दूध मिळते ते तरी शुद्ध आणि सकस कुठे आहे? मग दूधच पी असा हट्ट आया का करतात कोण जाणे. दूध देणाऱ्या गायी विदेशी हायब्रिड, त्यांचे दूध आरोग्याला चांगले नाही म्हणून ब्रिटन सरकार आपल्या भारतीय बनावटीच्या गायींवर पेटंट घेण्याचा प्रयत्न करतंय आणि आम्ही मूर्ख भारतीय हायब्रिड गायींचे दूध पीत बसलोय. दूध एवढे घातक आहे? ललिताचा भोळा प्रश्न. दूध नको, तूप नको, मग मुलांना टॉनिक म्हणून काय द्यावं? फळं चालतील का? म्हटलं फळं तरी चांगल्या दर्जाची कुठे मिळतात? प्रत्येक फळावर काही ना काही केमिकल फवारलेलेच असते. सगळी केळी एकदम कशी पिकतात? पिकवली जातात. केमिकल म्हणजे चक्क विषच. मग मुलांना कशाला देता? आणि आपण कोल्ड्रिंक का पिता? असा प्रश्न आजच्या तरुणाईला विचारला तर उत्तर सामान्यपणे अशाच प्रकारे येतात. मजा आता आहे, फ्रेश वाटते, तहान लागली की पितो, स्मार्ट, स्टायलिश, मॉडर्न, ढेकर आला की बरे वाटते, लो कॅलरी न्यूट्रिशन्स, हायजेनिक. मला त्याची कडवट तुरट आंबट चव फार आवडते. काही जण म्हणतात न धुतलेल्या चहाच्या कपापेक्षा अनटच बॉटल सेफ वाटते. हॉटेलमधली पाणी स्वच्छ असेलच याची काय गॅरंटी? आकर्षक जाहिराती पाहून मला कोल्ड्रिंक्स प्यावेसे वाटते. करीना, कॅटरीना, शाहरुख पितात ते पेय चांगले असणारच. त्यात काय असते मला माहीत नाही, पण असून नसून असणार काय? इट कंटेन नो फ्रूट ज्यूस ऑर पल्प. कॉलेज कट्ट्यावर मिळालेली ही नमुदेदार उत्तरे. आता सुगृहिणींच्या तोंडून आलेली काही खास उत्तरे. खाने के साथ कोल्ड ड्रिंक्स तो होनी चाहिए. पता नहीं म्यूनसिपालिटी का पानी अच्छा होगा कि नहीं. मेहमान आया तो झट से बोतल खोली और दिया. आसान होता है. पार्टी में सॉफ्ट ड्रिंक्स हो तो मॉडर्न लगता है. आजकाल लग्न समारंभात कोल्ड्रिंक वाटणे हा स्टेटस सिम्बॉल समजला जातो. वाढदिवसासारख्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सुद्धा जर कोल्ड्रिंक दिली नाही तर ते बरे दिसत नाही. जेवण जादा घेतले की एक बाटली मारली की सगळे पचून जाते. येणारी कडवट ढेकर चांगली वाटते. ही उत्तरे ऐकून अचंबा वाटतो. एकालाही वाटत नाही की या पेयांमध्ये काय द्रव्य भरलेली आहे ती जरा जाणून घेऊया. या पेयांचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे समजून घेण्याच्या फंदातही कोणी पडत नाही. उचलली बाटली की लावली ओठाला अशी परिस्थिती आहे. तरुणांनी त्यात आधुनिकपणा शोधला आणि गृहिणींनी आपली सोय पाहिली. मुलांच्या भवितव्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी हेच घडलं. अमेरिकेतील उदाहरण दिलं की त्याला जरा जास्त महत्त्व येते, कारण आत्ताचा लोकांचा, तरुणांचा ओढा देशापेक्षा विदेशात काय चालते याकडे अधिक आहे. या कोल्ड्रिंकच्या मायाजालात अडकलेल्यांवर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले तेव्हा त्यांचा अभ्यास सुरू झाला. सर्व शीतपेये, विशेषतः कोला जातीची पेये आम्लाधिक असतात. एक ग्लास कोला पिल्यानंतर समता येण्यासाठी किमान 32 ग्लास पाणी जरुरीचे असते. रोगांना आम्लता प्रिय असते. शरीरातील पेशींची उत्तम रीतीने वाढ व्हायला त्यांना योग्य प्रमाणातील ऑक्सिजनची आवश्यकता असते. कोला जातीच्या पेयांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमीच असते. अमेरिकन माणूस वर्षाला किमान 800 बाटल्या शीतपेय पितो. अमेरिकेमध्ये कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 2ऱ्या क्रमांकावर आहे. थोडक्यात आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायची असते. ती जबाबदारी डॉक्टरांची असत नाही. पण या कोल्ड्रिंकच्या ऐवजी काय प्यावं?
ताक आहे, फळांचे रस आहेत, लिंबू सरबत आहे, लस्सी आहे, दूध आहे, नारळाचं पाणी आहे. घरात वेगवेगळ्या प्रकारची सरबते आपण तयार करू शकतो. पण या विषारी आणि विदेशी कोल्ड्रिंकच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढलं पाहिजे. आता मात्र ललिता पार हादरून गेली होती. आपण मुलांच्या कल्याणासाठी जे जे करतोय ते सर्व चुकीचंच चाललं आहे हे तिच्या लक्षात येत चाललं होतं. आज जे काही खातो आहे त्या सर्वांमध्ये जर विषच असेल तर खायचे तरी काय, हा तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न सहज वाचता येत होता. मी म्हटले, घाबरू नकोस. मुलांना टॉनिकची काही गरजच नसते. आपलं जेवण जर घरच्या घरी बनवलं तर वेगळ्या टॉनिकची गरजच राहत नाही. सकाळी पेज, दुपारी डाळ भात आणि सायंकाळी भाजी भाकरी चटणी आणि वर सोलकढी, बस. आणखीन काय हवं? जेवढं शक्य आहे तेवढं उत्तम देण्याचा आपण प्रयत्न करायचा. फळं धुवून घ्यावीत. शक्यतो आपल्या जवळपास तयार होणारीच घ्यावीत, म्हणजे केमिकल विरहित मिळू शकतील. घाटावरून आणली जाणारी केळी ही केमिकलमध्ये बुडवून काढली जातात. त्याऐवजी आपल्या गोव्यातील मांडोळी अथवा वेलची सोनियाळ केळी खावीत. दूध गावठी गाईचेच विकत घ्यावे. शक्य असेल तर एखादी गावठी गाय पाळावी. तिचं शेण आणि गोमूत्र यावर परड्यातील शेती करावी. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य तयार करावीत. निसर्गाच्या सान्निध्यात जावे. निसर्ग जाणून घ्यावा. निसर्गाचे नियम ओळखावेत. निसर्गाचे रक्षण करावे, म्हणजे निसर्गच आपले रक्षण करत असतो. हे सगळं ऐकत ऐकत ललिता हसत हसत निघून गेली.